तर खारघरमध्ये प्रणित मोरेच्या सोसायटीमध्ये जाऊन महिला संघटनेनं निषेध केला। प्रणित मोरे राहत असलेल्या सोसायटीमध्ये जाऊन आंदोलन करण्यात आलं। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात निषेध करण्यात आला। तर खारघरमध्ये प्रणित मोरेंच्या सोसायटीमध्ये जाऊन महिला संघटनेने निषेध केलेला आहे। प्रणित मोरेच्या कार्यक्रमामध्ये आक्षेपार्ह वक्तव्यावरून वाद जो आहे तो निर्माण झालेला होता। यामध्ये डॉक्टर शेजल पवार यांना देखील 15 दिवसांसाठी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। मृतदेहांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य जे आहे ते डॉक्टर शेजल पवार यांनी केलेलं होतं आणि कॉमेडियन प्रणित मोरे यांनी त्यावेळेला त्याचा विनोद केलेला होता आणि त्यानंतर आता महिला संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। तर सांगलीतील वेदांत वणगर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात आली। सांगलीत माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची हत्या करण्यात आली होती। प्रकरणी मुख्य संशयित आरोपी निलेश गडदेला अटक करण्यात आलेली आहे। वेदांत वणगर या 14 वर्षीय मुलाची हत्या झाली आहे। तर जतचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। जत पोलीस ठाण्याबाहेरील गोळीबार प्रकरणात सांगलीतील वेदांत वणगर प्रकरण त्यांना भोवलेलं आहे। तर कोपर गावातील आणखी एक भोंदू अशोक खरातला अटक करण्यात आली। आरोपी अशोक संपत खरात याला शिर्डी पोलिसांनी अटक केलेली आहे। तसंच या कुसळकर या महिलेलाही राहत्या घरून अटक करण्यात आली। सांगलीच्या अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला। प्रेमविवाह टिकणार नाही, कुटुंबावर संकट येईल, पत्नी नांदायला येणार नाही अशी भीती दाखवून पूजा अर्चेच्या नावाखाली 51,000 रुपयांचा फसवणूक केल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। तर शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या भक्तनिवासामध्ये परराज्यातील तरुणीचा विनयभंग झालेला आहे। पीडित तरुणी रूममध्ये एकटी असताना कंत्राटी सफाई कामगाराकडून गैरवर्तन करण्यात आलं। पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी अमन पठाण विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेनंतर आरोपी फरार आहे। पोलिसांकडून या प्रकरणात शोध मोहीम सुरू आहे। साईबाबा संस्था व्यवस्थापनानं आरोपी अमन पठाणला तातडीनं निलंबित केलं। तर मुंबईमध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडेन फॉक्सो युक्त सिरपचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। मुंबई गुन्हे शाखा कक्षा 11ची ही कारवाई आहे। यामध्ये 4 आरोपी ताब्यात आहेत। आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे। 52 लाखांचा कोडेन फॉक्सो युक्त सिरपचा साठा जप्त करण्यात आलेला हा आरोपी विरुद्ध NDPS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तर त्या बातम्या आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबईतील जुईनगर येथे इंडियन ऑइलची पाईपलाईन फुटली आहे। तुर्भे खारघर बोगद्याचं काम सुरू असलेल्या ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे। मुख्य डिझेल पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर काही प्रमाणात डिझेल जे आहे ते वाया गेलेलं आहे। तर काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या शिक्षण संस्थेवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। AICTE च्या मंजुरीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आलाय। अनुराधा पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी कॉलेजसाठी बनावट कागदपत्रांचा आरोप आहे। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या प्रकरणी पंचायत समिती, नगरपालिका आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली आहे। कागदपत्र तयार करून त्याचा वापर केला, शासनाचा निधी प्राप्त केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत स्वतंत्र आदेश दिले होते। त्या अनुषंगाने या तिन्ही यंत्रणांनी यांच्या तक्रारीवरून मौनी बाबा शिक्षण संस्थेचे विश्वस्त यांच्यावर पोलीस स्टेशन चिखली येथे भारतीय दंड संहिता कलम 420, 465, 467, 468, 471 व 120 ब प्रमाणे 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत व त्यांचा तपास सुरू आहे। खरं तर ही बदनामी फक्त संस्थेची नाही, तर या संस्थेमध्ये शिकणारे आणि बाहेर पडलेले जे हजारो विद्यार्थी आहेत त्यांची देखील ही बदनामी आहे। त्यांना देखील भविष्यात त्रास होऊ शकतो आणि त्यामुळं यावर राजकारण व्हायला नको, यावर अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल व्हायला नको। तक्रारकर्ता यांचाच समिती यांनीच तयार केली, त्यांनी रिपोर्टही त्यांच्याच मनाने तयार केला आणि गुन्हे देखील त्यांनीच दाखल केले। हे तर असं झालं की लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है, तुम सच को झूठ लिख दो, अखबार भी तुम्हारा है।